नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सेशन मध्ये। आज आपण राजकीय घडामोडीचा भाग मारतोय आणि वार्षिकी 2025 हा सत्र असणार आहे। आता वार्षिकी घडामोडीमध्ये लक्षात ठेवा, आपल्या ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षा डिसेंबरला होत्या आणि त्या पोस्टपोन झाल्या होत्या 2025 मध्ये। त्यामुळे कंबाईनचे जे काही पेपर्स असतील याच्यामध्ये असणारे करंट अफेअर्स जे आहे ते ऑक्टोबर पर्यंतच असणार आहे। त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचा हा डाटा जो आहे तोच करा। नोव्हेंबर नंतरचा डाटा 2025 च्या कंबाईन ज्या दोन होतील त्या दोन्हीला येण्याची शक्यता फारच कमी। त्यामुळे वार्षिकी 2025 मध्ये आपण पाहताना 1 जानेवारी 2024 पासून जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरच्या 2024 पर्यंतच्या काही घडामोडी ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी त्या आपण पाहूया आणि हे सेशन वन लाइनरचं सेशन आहे। त्यामुळे सुरुवात करूया। आणि हा जो डाटा असणार आहे तो डाटा केवळ सिम्प्लिफाईडचं बुक हे नसून परिक्रमा असतील किंवा अभिनवचं पुस्तक असेल, राजेश भराटे किंवा देवा जाधव सरांचं पुस्तक, या सगळ्याच एकत्रित करून आपण जे महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड जे महत्त्वाचे वर्ड लाइनर आहेत ते आपण घेतोय। त्यामुळे सुरुवात करूया। सेशन जे आहे ते मुख्यतः दोन भागात विभाजणी करण्याचा माझा प्रयत्न असेल। जवळपास 140 ते 150 एवढे वन लाइनर असणार आहेत राजकीय घडामोडीमध्ये, कारण 2024 मध्ये सगळ्यात जास्त जर कुठला भाग झाला असेल तर तो राजकीय भागामध्ये सगळ्यात जास्त वार्ता घडून येत आहे। त्यामुळे सुरुवात करूया भाग 1 मध्ये 1 जानेवारी 2024 पासून 1 ते डिसेंबर 2024 पर्यंत। आणि परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळी ऑक्टोबर पर्यंतच आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। ओके, चला सुरुवात करूया सेशनला। पहिली घडामोड आहे निवडणूक रोखे योजना असंवैधानिक असं सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा दिलेला आहे। ओके, निवडणूक रोखे हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता। 2024 लोकसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी सुप्रीम कोर्टाने याचा निर्वाळा दिला। राज्यघटनेतील कलम नंबर 19(1)(a) जे आहे हे अंतर्गत माहितीच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं। म्हणजे SBI जे आहे ती माहिती निर्देशित घोषित करत नव्हतं। त्यामुळं सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की 19(1) जे आहे यातलं ए लक्षात ठेवा, हे जे आहे हे माहितीचा मूलभूत अधिकार आहे आणि हेचं उल्लंघन करतं, त्यामुळं तुम्हाला ती माहिती उघड करायला लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं। निवडणूक रोखे योजना 2017ला जे आहे ते आली होती। लक्षात ठेवा 2014ला नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं आणि 14 नंतर त्याच काळात 17ला हे निवडणूक रोखे आले आणि हा जो गोंधळ आहे हा आपण 2024 या इलेक्शन मध्ये बराच पाहिलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया। किमान आधारभूत किंमत निश्चित झाली, याची शिफारस कोणी केली होती? डॉक्टर MS स्वामीनाथन आयोग। लक्षात ठेवा स्वामीनाथन यांचं निधन झालेलं आहे आणि भारतरत्न सुद्धा दिलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये फिक्स स्वामीनाथन आयोगावरती किंवा स्वामीनाथन यांच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो। ओके, किमान आधारभूत किंमत निश्चित जी आहे शिफारस कोणी केली? MS स्वामीनाथन। त्यानंतर NESDA जो आहे NESDA हा फॉरवर्ड रिपोर्ट 2013 नुसार या अहवालानुसार ई सेवा वितरणामध्ये 1 नंबरचं राज्य जे आहे ते जम्मू काश्मीर ठरलेलं आहे, 2 नंबर तमिळनाडू आहे आणि 3 नंबर मध्य प्रदेश आहे, हे लक्षात ठेवा। या अहवालानुसार ई सेवा वितरणामध्ये जम्मू काश्मीर म्हणजे हे युनियन टेरिटरी 1 नंबरला आहे। 100% ई सेवा प्रदान असणारे जम्मू काश्मीर हे प्रथम आहे, त्यामुळे हे IMP प्रश्न लक्षात ठेवा। ओके, 100% ई सेवा प्रदान करणारं किंवा असणारं जम्मू काश्मीर हे प्रथम आहे। 2 नंबर राज्य म्हटलं की तमिळनाडू आहे। त्यानंतर पुढे आहे चंदीगड महापौर निवडणूक आयोगामध्ये म्हणजे निकालामध्ये गोंधळ आहे। आता चंदीगड महापौर निवडणूक यामध्ये गोंधळ झाला होता। या विजयी उमेदवार कोण होते? कुलदीप कुमार। आम आदमी पक्षाचे उमेदवार होते कुलदीप पवार। सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 नुसार निर्वाळा दिला किंवा निकाल दिला। आर्टिकल 142 हे इंडियन पॉलिटी मधला प्रश्न बनू शकतोय। आपण जे काही करंट अफेअर्स घेतोय त्याला पॉलिटीचा संदर्भ सुद्धा टच महत्वाचा आहे। आर्टिकल 141 जे आहे तर हे 141 सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाचं आहे, तसं आर्टिकल 142 काय सांगतं? सर्वोच्च न्यायालय जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात कोणत्याही प्रकरणामध्ये किंवा तिच्यामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असलेला आदेश काढू शकतं। त्यामुळे आर्टिकल 142 मध्ये सुप्रीम कोर्ट आदेश काढू शकतं आणि हे जी निवडणूक आहे यामध्ये गोंधळ आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि ही इलेक्शन जे आहे ते पुनर्घेतली। कुलदीप कुमार पवार समजलं सॉरी तर कुलदीप कुमार जे आहे आम आदमी पक्षाचे विजय झालेले आहेत। ठीक आहे, तर हे कुठली महापौर इलेक्शन आहे तर चंदीगड महापौर। पुढे जाऊया EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। याच्यामध्ये 1982 मध्ये केरळ विधानसभा वर 50 केंद्रावर प्रायोगिक वापर केला होता। त्यानंतर 1990 मध्ये दिनेश गोस्वामी समिती जी आहे पारदर्शक आणि सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता। त्यानंतर 1998 मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली विधानसभा याच्या मतदारसंघामध्ये EVM वापरलं होतं। आता हे EVM बद्दल काय इथे चर्चा करतोय तर लक्षात ठेवा
मारकरवाडी इथं ईव्हीएम मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ग्रामपंचायती निर्णय घेतला की पुनर्इलेक्शनचा, आणि त्यामुळे ईव्हीएम जे आहे सध्या बॅन केलं असं विरोधकांचं मत आहे. बॅन करावं आणि बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्यावं. त्यामुळे ईव्हीएम बद्दल विचारू शकतं. आणि हे लक्षात ठेवा, दिनेश गोस्वामी यांनी समिती पारदर्शक आणि सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता. कोणी दिला होता? दिनेशने. ठीक आहे. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये आणि दिल्ली विधानसभेमध्ये मतदारसंघाचे ईव्हीएम वापरलं होतं आणि फर्स्ट टाइम 2004च्या लोकसभा निवडणुकीत प्रथम वापर केला होता आणि यावेळी सत्तांतर झालेलं होतं. ओके, माहित आहे आपल्याला अटल बिहारी वाजपेयी जे आहेत प्रधानमंत्री होते आणि त्यांचा पराभव झाला त्या सरकारचा, आणि 2004 मध्ये काँग्रेस जी आहे ती सत्तेवरती आली आणि मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान बनले होते. हे लोकसभा निवडणुकीत प्रथम उपयोग झाला होता. पण त्यावेळेस ईव्हीएम बद्दल काही वाईट साईट अशी बातचीत झाली नाही. पण आता ईव्हीएम बद्दल जे प्रश्न आहेत ते उपस्थित केलं जातं. त्याच्यावरती समिती आहे दिनेश गोस्वामी यांनी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर नानू राणी चन्नम्मा राष्ट्रीय मोहीम बघा. ब्रिटिश ईस्ट इंडिया विरुद्ध कित्तूरची राणी जी आहे ती राणी चन्नम्मा बंडाच्या 200 वर्षाच्या स्मरणार्थ ही मोहीम उघडलेली आहे. नानू राणी चन्नम्मा राष्ट्रीय मोहीम 1824 मध्ये हे झालं होतं. त्यामुळे 200 वर्ष पूर्ण होतात. इथं तुम्हाला पीपीटी मध्ये हे राणी चन्नम्मा यांचा फोटो दिलेला आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, राणी चन्नम्मा बंडाच्या 200 वर्षाच्या स्मरणार्थ ही राष्ट्रीय मोहीम आपण काढतोय. त्यानंतर माजी न्यायमूर्ती अजय खानविलकर यांचे भारताच्या लोकपाल अध्यक्षपदी नियुक्ती. हे आहेत अजय खानविलकर. तर तुम्हाला हा प्रश्न फिक्स येऊ शकतो की भारताचे सध्याचे कोण भारताचे लोकपालच्या अध्यक्षपदी नेमलेले आहेत, तर ते आहे अजय खानविलकर. आणि याच्यामध्ये देशाचे दुसरे लोकपाल आहेत, कारण पहिले लोकपाल जे होते पिनाकी चंद्र घोष. आपल्याला एमपीएससी मध्ये प्रश्न यांच्याबद्दल आला होता बघा, पिनाकी चंद्र घोष. हे 2019 पासून 2022 पर्यंत भारताचे पहिले लोकपाल होते. कोण? पिनाकी चंद्र घोष. आणि आता कोण आहेत? तर अजय खानविलकर. हे नाव लक्षात ठेवा. ओके. लोकपाल अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्षापर्यंत. हे लक्षात ठेवा. 5 वर्ष किंवा 65 वर्ष नका म्हणू. इथं 65 नाही तर किती आहे? 70 आहे. कारण माजी न्यायमूर्ती आहेत आणि सुप्रीम कोर्टाचं जे वय वर्ष असतं ते 6/65 वर्ष ज्या आधी येईल ते असतं. आणि 65 पुढे 5 वर्षाचं कामकाज करायचं. त्यामुळे महत्तम 70 वर्षापर्यंत तो वयाचा राहू शकतो आणि 5 वर्ष. नियुक्ती राष्ट्रपती करतात. निवड समितीची शिफारस ही इम्पॉर्टंट आहे. तर हे भारताचे दुसरे लोकपाल कोण आहेत? अजय खानविलकर. हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर 1935चा मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्वाळा नुकताच कुठल्या सरकारने घेतला असं विचारतील तर आसाम सरकारने घेतलेला आहे. 1935चा मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतलाय. आणि आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमंता बिस्वा शर्मा. ठीक आहे. तर यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आसाममध्ये मुस्लिम समुदाय जवळजवळ 34% आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आसाम राज्य, हिमंत बिस्वा शर्मा. त्यानंतर पुढे जाऊया. कोलकात्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे होते न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय. ठीक आहे. यांनी राजकारणात प्रवेश केला होता आणि यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ते भाजपामधून तामलुक बंगाल लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर हे होते कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कोण होते? न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय. यांच्यावरती खूप सारी टीका झाली, कारण मुख्य न्यायाधीश असताना त्यांनी राजीनामा देऊन त्यांनी बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश केला होता. त्यामुळे यांच्यावरती खूप वादस्त्रीत मुद्दे महत्वाचे होते. विधानसभा आणि लोकसभा यावेळेस त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल साशंकता निर्माण करणं हे विरोधकांचं काम आहे. आणि हे झालं होतं न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय. हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर सुधा मूर्ती यांच्यावरती फिक्स जो आहे तो प्रश्न येऊ शकतो. 8 मार्च जागतिक महिला दिवस आहे 2024ला. या रोजी समाजसेविका सुधा मूर्ती यांचे राज्यसभेवरती नामनिर्देशन झालं होतं. राष्ट्रपतीने ते नामनिर्देशन केलं होतं. आर्टिकल 83. आता हे लक्षात ठेवा. 80(1)(2)(3) पैकी 83 नुसार 12 व्यक्ती राज्यसभेवर नामनिर्देशित करणे हा अधिकार राष्ट्रपतीचा आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि जर विचारलं राष्ट्रपतीचा स्वच्छाधिकार आहे का, तर नाहीये. हा राष्ट्रपतीचा स्वच्छाधिकार नाही. ठीक आहे. त्यामुळे राष्ट्रपतीचे 2 स्वच्छाधिकार आहेत. इंडियन पॉलिटीचा भाग आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. 8 मार्चला सुधा मूर्ती यांची राज्यसभेवरती नामनिर्देशन झालेलं आहे. नायब सिंह सैनी हे आहेत हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री. नायब सिंह सैनी हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री. कुरुक्षेत्र मतदारसंघ हा त्यांचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत वन लाईनर विचारू शकता आयोग. आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर किशोर मकवाना. हे प्रश्न
लक्षात ठेवा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग घटनेतील कोणत्या कलमात आहेत किंवा सध्या अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? किशोर मकवाना. तर हे लक्षात ठेवा, किशोर मकवाना. आणि त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग हा आर्टिकल 338 कलमामध्ये आहे. तर 338 ए मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे. ओके, तर SC 338 आणि ST 338 ए. आता हा मुद्दा का सांगतोय? कारण सुप्रीम कोर्टाने SC आणि ST च्या उपवर्गीकरणासाठी सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला होता, ऐतिहासिक निर्णय. त्यामुळे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं उपवर्गीकरण करण्यात यावं असा मुद्दा पुढे आपण बघणार आहे. त्याच्यासाठी यांचे अध्यक्ष लक्षात ठेवा, किशोर मकवाना. 338 आणि 338 ए चा मुद्दा आहे. त्यानंतर पुढे जाऊया, निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त हे ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची नेमणूक झाली होती. गेल्या लोकसभेमध्ये इलेक्शन मध्ये आपण याच्याबद्दल डिटेल समजावून घेतलेला आहे. निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ओके, त्यानंतर पुढे 14वा प्रश्न, तमिळनाडू विधानसभेकडून परिसीमन आयोग जो आहे आणि एक राष्ट्र एक निवडणूक प्रस्तावाला नामंजूर दिलेली आहे. आता हे नामंजूर करणारं हे राज्य कुठलं आहे बघा, तमिळनाडू. ओके, तमिळनाडून विधानसभेकडून परिसीमन आयोग आणि वन नेशन वन इलेक्शनला विरोध झालेला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहे? तर स्टॅलिन आहेत. स्टॅलिन, MK स्टॅलिन. त्यानंतर पुढे 15वा प्रश्न, लोकसभा निवडणुकीसाठी पंजाब राज्याचा स्टेट आयकॉन म्हणून कोणाची निवड झाली? तर शुभमन गिल क्रिकेटरची निवड झालेली आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, लोकसभा निवडणुकीसाठी पंजाब राज्यानं स्टेट आयकॉन म्हणून कुणाला अपॉइंट केलंय? शुभमन गिल यांना. ठीक आहे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान. 16वा प्रश्न, भारतातील सर्वात वयस्कर खासदार शफिकुर रहमान बर्ग जे आहेत यांचं वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेले समाजवादी पक्षाचे होते. ठीक आहे, तर 94व्या वर्षी हे होते 2019चे खासदार. आता 2024 ते सगळ्यात वयोवृद्ध खासदार TR बालू आहेत. ओके, लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण पाहिलं होतं. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मेरा पहिला वोट देश के लिए ही केंद्र सरकारची मोहीम सुरू झालेली आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा, उच्च शिक्षण संस्थांमध्ये मेरा पहिला वोट देश के लिए ही केंद्र सरकारची मोहीम आहे. लोकसभेमध्ये आपण इलेक्शन मध्ये बघितलं होतं. सी स्पेस OTT प्लॅटफॉर्म केरळाने उडरलिश नावाचा सहकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म जो आहे तो सुरू केलेला आहे केरळाने. आणि या देशातील पहिला सरकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म ठरलेला आहे. नाव काय त्याचं? उडरलिश. तर हे सी स्पेस OTT प्लॅटफॉर्म केरळ सरकारने सुरू केलेलं आहे. त्यानंतर CAA अंमलबजावणी न करण्याची घोषणा तमिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल या सरकारने घेतलेलं आहे. आता हे तमिळनाडूनं काय केलंय बघा, वन नेशन वन इलेक्शनला बंदी घातलेली आहे विधानसभेनं. त्यानंतर केरळाने सुद्धा बंदी घातलेली आहे आणि पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी सरकारने सुद्धा बंदी घातलेली आहे. म्हणजे हे CAAच्या अंमलबजावणी न करण्याची घोषणा या 3 राज्याच्या सरकारने घेतलेली आहे, तमिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल. इथं विरोधी पक्ष आहेत हे लक्षात ठेवा. शक्ती संघ, 20वा प्रश्न, शक्ती संघ ऑनलाईन चुकीची माहिती आणि डीप फेक चा सामना करण्यासाठी गुगलची शक्ती संघासोबत भागीदारी आहे. हे शक्ती संघ ऑनलाईन डीप फेक्स जो आहे याचा सामना करण्यासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न 21वा, पोस्टर मतदानासाठी किमान वयाच्या अटीत वाढ करण्यात आली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना आता 80 वर्षावरून 85 वर्ष वाढ केलेली आहे. तर 80 वरून किती केली? 85 केलेले आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की पोस्टर मतदानासाठी 80 वरून 85. पुढचा प्रश्न आहे 22वा, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये विजेता कोण आहे? तर यतीन दुग्गल हे हरियाणाचे आहेत. हे लक्षात ठेवा, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 विजेता यतीन दुग्गल. यतीन हे विजेता ठरलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊया 23वा प्रश्न, ओडिशा सरकारने महिला कर्मचाऱ्यांना प्रासंगिक रजेत 10 दिवसाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओडिशा राज्य. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, ओडिशा राज्यानं हा निर्णय घेतलाय, प्रासंगिक रजेत 10 दिवसाची वाढ. पुढचा 24वा प्रश्न, गुगलची भारतीय निवडणूक आयोगाबरोबर भागीदारी झालेली आहे. हा प्रश्न येईल की भारताचे निवडणूक आयोग कोणासोबत भागीदारी केलेली आहे? तर गुगल सोबत भागीदारी केलेली आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, दक्षता आयुक्त म्हणून AS राजीव यांची 9 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रपतींनी नेमणूक केलेली आहे. कुठली आहे? दक्षता आयुक्त म्हणून. कुणाला नेमलेलं आहे? राजीव. या राजीव यांना राष्ट्रपतींनी निवड केलेली आहे. 26वा प्रश्न, 1960च्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करणारं पहिलं राज्य कुठलं? तर 1960 मध्ये पहिलं राज्य जे आहे ते केरळ आहे. हे लक्षात ठेवा, आचारसंहिता. आचारसंहिता शब्द जो आहे TN शेषन या निवडणूक आयुक्ताने आणलेला होता. त्यानंतर पुढे जाऊया
27वा प्रश्न जो आहे, 18व्या लोकसभेसाठी 7 टप्प्यात निवडणूक झाल्या होत्या 16 मार्च 2024 रोजी. 17वी लोकसभा 2019 मध्ये समाप्ती झाली 16 जून 2024 मध्ये. 18वी लोकसभा मतदान 19 एप्रिल पासून सुरू झालं 2 जून पर्यंत. लोकसभा भाग जो आहे तो विशेष मारलेला आहे, तिथं आपण ह्याचा सगळा लेखाजोखा इथं घेतलेला आहे. इथं केवळ याची चर्चा करूया. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात 48 जागेवरती मतदान झालं. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या 3 राज्याच्या इलेक्शन 7ही टप्प्यात झाल्या होत्या. आणि लोकसभेवर 4 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये आपण अ, आ, ओ आणि सी हे ट्रिक्स घेतले होते. अरुणाचल प्रदेश, आसाम, ओरिसा आणि सिक्कीम या राज्याच्या विधानसभा झाल्या होत्या. 28वा प्रश्न, अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. हा खूप महत्वपूर्ण मुद्दा होता 2024 मध्ये. त्यांना राष्ट्रपती आणि राज्यपाल यासारखे संरक्षण मिळत नाही. हे आर्टिकल 361 चा भाग आहे. आर्टिकल 361 जो आहे तो आर्टिकल 14 कायद्यासमोर समान याला अपवाद ठरतो. आणि 361 मध्ये केवळ प्रोटेक्शन हे केवळ कुणाला आहे, तर राज्यपाल आणि राष्ट्रपतींनाच आहे. मुख्यमंत्र्यांना असं संरक्षण नाही आहे असं नमूद झालेलं होतं. तो हा मुद्दा इंडियन पॉलिटी 361 च्या संदर्भित आहे. पुढे 19वा प्रश्न, वैकोम सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हा प्रश्न येऊ शकतो, वैकोम सत्याग्रह काय? 2024 30 मार्च 2024 शताब्दी साजरी झाली वैकोम सत्याग्रहाला. अस्पृश्यता आणि जाती अत्याचाराला आव्हान देणारी भारताच्या इतिहासातील चळवळ म्हणजे प्रवेशासाठी चळवळ होती. वैकोम शहर सध्या केरळमध्ये तत्कालीन त्रावणकोर संस्थान होतं. केरळचे गांधी कोण आहेत, तर के केलप्पन केरळचे गांधी केलप्पन. आणि गांधी मार्च 1925 मध्ये वैकोम येथे जे आहे ते गेले होते. 1925 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सभा झाली होती कानपूरला आणि सरोजिनी नायडू प्रथमतः अध्यक्ष झाल्या होत्या, महिला भारतीय. तर हे वैकोम सत्याग्रहाला किती वर्ष पूर्ण झालेत? 100 वर्ष पूर्ण झालेत. आणि राणी चन्नम्मा 200 वर्ष त्यांना झालेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. 30वा प्रश्न, इंटरनेट बंदी लागण्याचा देशामध्ये भारत अव्वल आहे. इंटरनेट बंदी काही झालं भारतामध्ये, काही भागात इंटरनेट बंद होतं आणि या जगात 1 नंबरचा आमचा देश आहे. सलग 5 वर्ष अव्वल देश झालेला आहे 2016 ते 2022 मध्ये. तर भारतामध्ये इंटरनेट बंद मध्ये जगात 1 नंबरला आहे आपण. आस्पा कायदा पुन्हा लागू झालेला आहे. गृह मंत्रालयाने नागालँड, अरुणाचल प्रदेशच्या काही भागामध्ये 6 महिन्यासाठी हा कायदा लागू ठेवलाय. 2024 पासून हा लागू आहे. आस्पा कायदा पुन्हा नागालँड आणि अरुणाचल मध्ये लागू झालेला आहे. 32वा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून मनोज पांडा यांची नियुक्ती झालेली आहे. हे लक्षात घ्या. 16वा वित्त आयोग जो आहे याच्यावरती फिक्स प्रश्न इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे. मग हा इंडियन पॉलिटीचा पण मुद्दा आहे, कारण याची अध्यक्षाची निवड राष्ट्रपती करतात. स्थापना याची झाली 31 डिसेंबर 2023 ला. लक्षात घ्या, 16वा वित्त आयोग गडबडीनं 2024 करशीला, पण ते 23 आहे, 31 डिसेंबर 2023 राष्ट्रपतींनी स्थापना केली. कालावधी याचा किती आहे? 1 एप्रिल 2026 पासून 31 मार्च 2031 पर्यंत आहे. 26 ते 31 हा कालावधी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या वर्षी 2025 आहे, 2025 मध्ये काहीच नाही, हे लक्षात घ्या. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पानगरिया. हे लक्षात ठेवा. हे अध्यक्ष वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पानगरिया. त्यांचा पूर्णवेळ सदस्य कोण आहेत? हे अजय नारायण आहेत, जॉर्ज मॅथ्यू आणि मनोज पांडा. तर मनोज पांडा यांना अपॉइंटमेंट केलेली आहे. ओके, झा मॅथ्यू पांडा हे नाव लक्षात ठेवा. आणि अरविंद पानगरिया. 16 वित्त आयोग. 15 वित्त आयोगचे अध्यक्ष आहेत NK सिंग, 14 वित्त आयोग YB रेड्डी आणि 13 वित्त आयोग केळकर. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि पहिला वित्त आयोग KC नियोगी. हे याच्यावरती फिक्स प्रश्न येऊ शकतो. इकॉनॉमिक्स आणि इंडियन पॉलिटीचा भाग आहे. त्यानंतर पुढे जाऊया. प्रसार भारती बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर प्रसार भारती नवनीत सहगल यांची निवड झालेली आहे. मुख्यालयाच्या नवी दिल्ली आहे. स्थापना 23 नोव्हेंबर 1997 ला झाली होती आणि 25 वर्ष पूर्ण होतात 2022 ला. प्रसार भारती बोर्डचे अध्यक्ष नवनीत सहगल यांचे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 34वा. मतदारांसाठी संख्या वाढवण्यासाठी जागृती मोहीम केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश मध्ये घेतलेले. मिशन काय आहे? मिशन 414. हे लक्षात ठेवा. मिशन 414 हे कुठल्या राज्याचं मिशन आहे? तर हिमाचल प्रदेशचं मिशन आहे. हिमाचल प्रदेश. ओके, संख्या वाढवायची आहे मतदारांची. 414 हिमाचल प्रदेश. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. उत्तर प्रदेश पोलीस खात्याच्या त्रिनेत्र ऍप 2.0 लागू झालंय. तुम्हाला प्रश्न विचारेल त्रिनेत्र ऍप 2.0 कुठल्या राज्याचं आहे? तर हे उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेलं आहे. आणि डिजिटल पद्धतीने गुन्हा आणि गुन्हेगारीची नोंदणी करण्यासाठी त्रिनेत्र म्हणजे 3
3 डोळा. ओके, शंकराला तिसरा डोळा वगैरे असतो. ठीक आहे, तर 3 डोळा. तर 3 डोळा कुणाचा आहे? योगी आदित्यनाथ सरकार. हे लक्षात ठेवा. युपीच्या पोलिसांनी त्रिनेत्र ऍप लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर 36वा प्रश्न, वयस्कर आणि अपंग मतदारांसाठी निवडणूक प्रक्रियेत सुलभ करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक ऍप तयार केले. वयस्कर आणि अपंग व्यक्ती मतदारांसाठी सक्षम ऍप. त्यांना लक्षात ठेवा, वयस्कर आणि अपंग यांना काय करणार आहे? तर सक्षम करायचं आहे. तर सक्षम ऍप आहे निवडणुकीसाठी. पुढचा 37वा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी आचारसंहितेच्या उल्लंघनाचा तक्रार करण्यासाठी ऍप तयार केले. हे ऍप जे आहे सीविजिल नावाचा ऍप आहे. भारतीय निवडणूक आयोगाने तक्रार साठी नागरिकांसाठी हे ऍप उपलब्ध केले, सीविजिल नावाचा ऍप. त्यानंतर पुढचा 38वा प्रश्न, हंसा मिश्रा यांची युपीएससीच्या संचालक पदी नियुक्ती झालेली आहे. हे प्रश्न लक्षात ठेवा, संचालक आहे बरं का. ओके, प्रीती सुदान अध्यक्ष आहेत युपीएससी सध्या. प्रीती सुदान. ओके, तर हे संचालक म्हणून कोण आहेत? हंसा मिश्रा. त्यामुळे आयोग प्रश्न विचारला संचालक तर अध्यक्ष सांगू नका, अध्यक्ष विचारलं तर संचालक सांगू नका. तर हे लक्षात ठेवा, हंसा मिश्रा संचालक आहेत आणि युपीएससी प्रीती सुदान अध्यक्ष आहेत. ठीक आहे. त्यानंतर युपीएससी 315 आर्टिकल मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालिका कोण आहेत? तर शेफाली शरण यांनी पदभार स्वीकारलेले आहेत. तर हे आहेत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, हे आहे शेफाली शरण यांनी पदभार स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न 40वा, भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग राज्यसभेत निवृत्त झाले होते 2024च्या घडामोडी 91व्या वर्षी आणि त्यांचं निधन झाले. त्यांच्यावरती निधन वार्तामध्ये 2025च्या निधन वार्तामध्ये आपण त्यांची चर्चा करूया. निवृत्ती वय झाले राज्यसभा 91 वर्ष. त्यानंतर पुढे जाऊया 41वा प्रश्न, युवांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयुष्मान खुराना यांची निवड केलेली आहे. तर हे लक्षात ठेवा, ब्रँड अँबॅसेडर कोणी कुठल्या राज्यामध्ये? बघा, पंजाबमध्ये कोण होतं? पंजाबमध्ये शुभमन गिल हे होते मतदारांना आकर्षित करण्यासाठी, मतदानासाठी, युवांना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने हे लक्षात ठेवा कुणाची निवड केली? आयुष्मान खुराना. आयुष्मान खुराना तुम्हाला माहित असेल, पाणीदा हे त्याचं खूप गाणं प्रसिद्ध आहे, अभिनेता आहे आयुष्मान खुराना. ठीक आहे. पुढे जाऊया 42वा प्रश्न, बूथ राबता वेबसाईट पंजाबमध्ये सुरू झालेली आहे. मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी बूथ राबता हे लक्षात ठेवा, बूथ राबता पंजाबमध्ये भगवंत मान आणि यांनीच एक स्टेट आयकॉन दिलाय शुभमन गिल यांना. त्यानंतर पुढे 43वा प्रश्न, राष्ट्रीय न्याय अकादमीच्या संचालकपदी न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रीय न्याय अकादमी अनिरुद्ध बोस. त्यानंतर पुढे जाऊया, झोप हा माणसाचा मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. आता हा जी झोप आहे, ही झोप मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की मूलभूत अधिकार आहे फंडामेंटल राईट्स मध्ये. त्यामुळे कुठल्या फंडामेंटल राईट्स मध्ये? तर आर्टिकल 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क मध्ये झोप घेण्याचा हक्क पुरेसे हा फंडामेंटल राईट्स आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा, एमपीएससी मध्ये हे इम्पॉर्टंट आहे, पण आपण हे कमी केली पाहिजे तरच आपल्याला यश येईल. 45वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 244A मध्ये लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या 244A चर्चेत का आलं? 1969 मध्ये 22व्या घटना दुरुस्तीने कलम 244A राज्यघटनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 22व्या घटना दुरुस्तीनुसार 244A आलं. 6व्या अनुसूचीमध्ये निर्देशित केलेल्या सर्व किंवा काही आदिवासी भागांचा समावेश असलेल्या आसाम राज्यात स्वायत्त राज्य स्थापन करण्यासाठी संस्थेला कायदा करण्याचा अधिकार हा अनुच्छेद देतो. तर 244A. त्यानंतर 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्यांसाठी राज्यामधील आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासाठी संबंधित तरतुदीचा समावेश आहे. आता इथं फक्त लक्षात ठेवा की 6व्या अनुसूची अनुसूचित जनजाती संदर्भात सांगते आणि कुठली राज्य आहेत? तर हे लक्षात ठेवा, आसाम, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा. तर हे ट्रिक्स आहे आम्ही मैत्री. 6वी अनुसूची आम्ही मैत्री, आसाम, मी मिझोराम, मी मेघालय आणि त्रिपुरा. 244A चा मुद्दा 6व्या अनुसूची संदर्भात आहे आणि हे ऍड झालं 22व्या घटना दुरुस्तीद्वारे. हे लक्षात ठेवा, 1969 इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. 46वा प्रश्न आहे, विशेष आदिवासी गटापैकी एक असणारी शाम्पेन जी आहे ही जमातीचा 7 सदस्यांनी एप्रिल 2024 मध्ये प्रथमच अंदमान आणि निकोबार लोकसभा मतदारसंघात मतदान केलेले आहे. म्हणजे देशाच्या
मागच्या 75 वर्षात पहिल्यांदाच ही शॅम्पेन जमात जी आहे अंदमान निकोबार मध्ये त्यांनी इलेक्शन मध्ये वोटिंग केलेलं आहे. तर हाच मुद्दा आहे, जमात कुठले? शॅम्पेन अंदमान निकोबार मध्ये. पुढचा प्रश्न 47वा, भारतातील पहिले संविधान उद्यान कुठलं आहे? हे लक्षात ठेवा, IMP करतो मी, हे येणार म्हणजे येणार. कुठलं आहे? पुणे इथं. भारतातील पहिलं संविधान उद्यान कुठे आहे? भारतातलं पहिलं संविधान उद्यान कुठे आहे? पुणेमध्ये. भारतीय लष्कराने पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू केलेले. असेही विचारतील की कुठल्या विद्यमानानं? ओके, तर हे बालन, विद्या बालन वरून लक्षात ठेवा, पुनीत बालन यांच्यावरून संयुक्त विद्यमान. पुढचा प्रश्न 48वा, ज्येष्ठ पत्रकार विनय वीर यांचं निधन झाले 72व्या वर्षी. दक्षिण भारतातील हिंदी भाषेचे पुरस्कारकर्ते, दक्षिण भारतामध्ये हिंदी भाषेचे पुरस्कारकर्ते विनय वीर होते, त्यांचं निधन झालेलं आहे. 49वा प्रश्न, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लॉन्ड्रिंग आरोपाखाली अटक झाली होती. ठीक आहे, हे दुसरे मुख्यमंत्री होते अटक होणारे. हेमंत सोरेन सध्या झारखंड मुक्ती मोर्चा झामुमो जे पक्ष आहे त्याचा अध्यक्ष होते. आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग 2002चा कायदा आहे, हे लक्षात ठेवा. 2002 मध्ये आणलं होतं. पोट्टा पण आपण 2002 मध्ये आणलं होतं, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्टिव्हिटीज 2002. तर त्याच वेळी हा मनी लॉन्ड्रिंगचा कायदा होता. हेमंत सोरेन अटक झाली, नंतर यांना सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर सध्या इलेक्शन घेतल्यानंतर झारखंडमध्ये सध्या सीएम जे आहे तेच आहेत. तर हा एकंदरीत मॅटर आहे. त्यानंतर 50वा प्रश्न, कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुस्लिमांसाठी ओबीसी आरक्षण रद्द केलेलं आहे. तर कलकत्ता उच्च न्यायालयानं मुस्लिमांसाठी ओबीसी आरक्षण रद्द केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सिक्कीम उच्च न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू केलेलं आहे. IMP लक्षात ठेवा, हे कुठलं न्यायालय? सिक्कीम उच्च न्यायालय. तर हे लक्षात ठेवा, भारतातील पहिलं असणाऱ्या ज्या गोष्टीमध्ये सिक्कीम अग्रेसर नेहमीच असतं. तर इथं उच्च न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी, राज्यांमध्ये नाही आहे, उच्च न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण आणणारं राज्य कुठलं? तर ते सिक्कीम आहे. त्यानंतर पुढचा 52वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाकडून लैंगिक संवेदनशीलता समितीचे पुनर्रचना करण्यात आलेलं आहे. अध्यक्षपदी हिमा कोहली, हे हिमा कोहली न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाकडून लैंगिक संवेदनशीलतासाठी समिती जी आहे हिमा कोहली ह्या आहेत. त्यानंतर 53वा प्रश्न, कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर हे प्रश्न येऊ शकतो. कपिल सिब्बल यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कपिल सिब्बल, त्यांनी 2023 मध्ये बार असोसिएशन मध्ये काम करण्यामध्ये जे काम करत होते त्याला जवळपास 50 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? सध्या कपिल सिब्बल आहेत. ठीक आहे, खूप मोठे राजकारणी आहेत. 54वा प्रश्न, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे ज्याला आपण SSC म्हणतोय, याच्या अध्यक्षपदी कोण आहेत? राकेश रंजन यांची निवड झालेली आहे. ठीक आहे, राकेश हे नाव लक्षात ठेवा, राकेश. SSC राकेश रंजन. UPSC प्रीती सुदान. ठीक आहे. त्यानंतर पुढे पदोन्नती हा मूलभूत अधिकार नसल्याचा पण विचार सर्वोच्च न्यायालयाने केलाय. तर हे लक्षात ठेवा, पदोन्नतीमध्ये प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्ट वेगवेगळे निर्देश देत असतं. आता सध्या म्हणतं की हे मूलभूत अधिकार नाहीये सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, पण याचं स्वतःच याचिका जी आहे म्हणजे पुनर्विचार करता येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालय ते नेहमीच करत असतं. 56वा प्रश्न, नुकताच उत्तराखंड सरकारने जोशी मठाचं नाव बदललेलं आहे. IMP लक्षात ठेवा, जोशी मठाचं नाव केलंय ज्योतिर्मठ असं केलेलं आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा, ज्योतिर्मठ असं केलंय. कोयसिया कुटोलीचे नाव परगाणा श्री कंची धाम असं केलेलं आहे. पण तुम्हाला विचारतील जोशीमठ, त्याचं खचलेलं होतं जोशीमठ, त्याचं नाव ज्योतिर्मठ असं केलेलं आहे. पुढचा प्रश्न 57, युप्पा कायद्याअंतर्गत लिबरेशन टायगर ऑफ तमिळ इलम, ज्याला लिट्टे आपण म्हणतो, वरील बंदीत आणखीन 5 वर्ष वाढ केली. या लिट्टेनं भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली होती. पुन्हा 5 वर्ष यांना बंदी घातलेली आहे युप्पा कायद्याअंतर्गत, UAPA. 58वा प्रश्न, संयुक्त राजधानी म्हणून हैदराबादचा कार्यकाळ समाप्त झाला 2 जून 2024 ला. तर 1 जून 2000 म्हणजे हे लक्षात ठेवा, गेल्या 10 वर्षापासून हैदराबाद सामायिक राजधानी म्हणून कार्यरत होती आणि भारतीय संसदेने 2014 मध्ये घटनेच्या कलम नंबर 3 नुसार आंध्र प्रदेशच्या पुनर्रचना कायदा संमत केला होता आणि यानुसार या कायद्यामुळे आंध्र प्रदेशाचे विभाजन होऊन तेलंगणाने भारताचे 29वे राज्य बनले होते तेलंगणा. आणि 2 जून 2014 या दिवशी ते अस्तित्वात आलं होतं. पुढचं 10 वर्ष हीच राजधानी हैदराबाद म्हणून कायम होती. पण 2 जून 2024 मध्ये हैदराबादचा संयुक्त राजधानीचा दर्जा जो आहे तो काढून टाकला गेला. कलम नंबर 3 लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो, तर ट्रिक्स आहे सोनाक्षी, सीमा बदल, नाव बदल, क्षेत्रफळ वाढवणे, क्षेत्रफळ कमी करणे आणि नवीन राज्याची निर्मिती, हे सोनाक्षी आपण करू शकतो. आर्टिकल 3च्या संदर्भात इंडियन पॉलिटीचा प्रश्न आहे.
पुढे जाऊया 59वा प्रश्न. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एनसीआरबीने एनसीआरबी संकलन ऑफ क्रिमिनल लॉज मोबाईल तयार केलेलं आहे. नव्या फौजदारी कायद्यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध देणारे ऍप आहे, एनसीआरबीने तयार केलेलं आहे. 1 जुलै 2024 पासून नवे फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. IMP प्रश्न हा आहे की नवे फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? 1/7 लागू झाले, लक्षात ठेवा. हे ट्रिक्स आहे तुमची. 1/7 लागू झाले 2024 पासून. पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून PK मिश्रा हे पूर्ण वेळ नियुक्त झालेले आहेत. PK मिश्रा प्रधानमंत्रीचे प्रधान सचिव. तर प्रधानमंत्रीचे प्रधान सचिव काय म्हणायचं, तो PK आहे क्या? PKच आहे, PK मिश्रा. 2014 ते 19 अतिरिक्त प्रधान सचिव आहेत. 2019 पासून प्रधान सचिव म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. पुढचा 61वा प्रश्न. सतनामी समाज. आता हा सतनामी समाज छत्तीसगड मध्ये वास्तव्य करतो. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणारे समाज आहे. कबीरांच्या शिकवणीनुसार चालणार आहे. जून 2024 मध्ये छत्तीसगड मधील जिल्ह्यातील सतनामी समुदायाच्या मोठ्या जमावाने पवित्र वास्तू असणाऱ्या अमर गुफेतील जैत खांब नामक मंदिराची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक कार्यालय पेटवलं होतं. ठीक आहे, तर जैत खांब. तर हे सतनामी समाज कुठल्या राज्यातला आहे? तर हे आपल्या महाराष्ट्राच्या पलीकडे असणार छत्तीसगड राज्यातला सतनामी समाज आहे. 62वा प्रश्न. आंध्र प्रदेश आणि बिहारची विशेष श्रेणी दर्जाची मागणी. विशेष दर्जा जो आहे 11 राज्य जे आहेत प्राप्त आहेत, त्यापैकी आंध्र प्रदेश आणि बिहार विशेष श्रेणी दर्जाची मागणी करतायत. 63वा प्रश्न आहे. अरुंधती रॉय आणि डॉक्टर शेख हुसेन. अरुंधती रॉय आणि शेख हुसेन यांच्यावर युप्पा अंतर्गत कारवाई झालेली आहे. UAP ऍक्ट, अरुंधती रॉय आणि डॉक्टर शेख हुसेन. काय बघा, बुकर पुरस्कार विजेती अरुंधती रॉय, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते, काश्मीरमधील सेंट्रल विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय कायद्याचे माजी प्राध्यापक शेख शौकत हुसेन यांच्या विरुद्ध बेकायदेशीर क्रियाकल्प प्रतिक्रिया म्हणजे युप्पा जो 1967 ला अंतर्गत खटला चालवण्यासाठी दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना. आता इथे एक नवीन प्रश्न आला, VK सक्सेना. तर दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत? तर सक्सेना आहेत. ठीक आहे, दिल्लीमध्ये आता चुनाव आहेत, विधानसभेचे इलेक्शन. तिथं त्याला बीजेपीना सक्सेस मिळेल का? तर सक्सेना. ओके. जून 2024 मध्ये रोजी मंजूर केलेली UAPA दहशतवाद विरोधी जे आहे ते करत आहे. अशा कारवाई करता ही अरुंधती रॉय आणि शेख हुसेन यांना अटक झालेली आहे. 1967 मध्ये UAPA मंजूर झालं होतं. 2019 मध्ये एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर हा मॅटर आहे. अरुंधती रॉय या जागतिक लेवलच्या बुकर पुरस्कार विजेती आणि डॉक्टर शेख हुसेन यांना UAPA लागलेला आहे. नंतर पुढचा प्रश्न 64वा. लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष पदावरून वाद झालेला आहे. आता राष्ट्रपती मुर्मू यांनी घटनेच्या कलम नंबर 95(1) या अन्वये लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी ओडिशाचे भाजपाचे खासदार भर्तहरी महताब यांची नियुक्ती केली होती. आता तुम्हाला माहित आहे की प्रोटेम अध्यक्ष जो असतो किंवा लोकसभेचा हंगामी अध्यक्ष जो आहे तो ज्येष्ठ असला पाहिजे, ही तरतूद आहे. मग सध्या खासदार कोण आहे? ज्येष्ठ TR बालू आहेत. पण बालू यांना न करता ओडिशाचे बीजेपीचे खासदार भर्तहरी महताब यांची नियुक्ती केली होती आणि त्यामुळे हा वाद आहे आर्टिकल 95(1) चा. या नियमानुसार सभागृहातील सर्वात ज्येष्ठ खासदार असलेले काँग्रेसचे केरळमधील खासदार कोडिनकुलम सुरेश यांची नियुक्ती व्हायला हवी होती असं काँग्रेसचं म्हणणं होतं. ठीक आहे. त्यानंतर ओडिशाचे महताब 7 वेळा खासदार आले आहेत, तर केरळचे सुरेश 8 वेळा खासदार झालेले आहेत. म्हणजे ते सुरेश साहेब 8 वेळा आहेत, महताब साहेब 7 वेळा आहेत. राज्यघटनेत हंगामी अध्यक्ष या पदावरून उल्लेख केलेलाच नाहीये. हंगामी अध्यक्षाची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती करतात. तर हा राष्ट्रपतीवरून आणि शेवटी फायनल भर्तहरी महताब यांची नियुक्ती झाली. तर हे लक्षात ठेवा, हा मुद्दा वाद होता. 65वा प्रश्न. 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झालेली आहे. आता हे मुद्दा जो आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ओम बिर्ला साहेब यांच्याबद्दल जाणून घेऊ. 26 जून 2024 रोजी 18व्या लोकसभेचे अध्यक्षपदी पुन्हा निवड झालेली आहे ओम बिर्ला यांची. आवाजी मतदानाने ही निवड झालेली आहे. आवाजी मतदान. विरोधी पक्षाने मतमोजणी मागणी जी आहे ती लावून धरली नाही. विरोधी पक्षाचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे केरळचे खासदार के सुरेश यांचा त्यांनी पराभव केला. म्हणजे ओम बिर्ला यांनी केरळचे खासदार के सुरेश जे 8 वेळा खासदार आहेत यांचा पराभव झाला. ओम बिर्ला हे 17व्या लोकसभेचे सुद्धा अध्यक्ष होते आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले ते 17वे व्यक्ती आहेत. तर हे लक्षात ठेवा, 17वे व्यक्ती आहेत 18व्या लोकसभेचे, कारण 2 वेळा हेच राहिलेले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष 2दा भूषवणारे ते 5वे व्यक्ती आहेत. ठीक आहे. तर 5वे व्यक्ती 2 वेळा अध्यक्ष झालेले हे आहेत लोकसभेचे अध्यक्षपदी ओम बिर्ला. ओम बिर्ला हे कोट्टाबुंदी हे राजस्थान मधलं आहे. या मतदारसंघाचे ते उमेदवार म्हणजे खासदार आहेत कोट्टाबुंदीचे. आणि राजस्थान मधून आलेले
दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे इकडं जगदीप धनखड साहेब सुद्धा राज्यसभेचे पीठासीन अधिकारी आहेत आणि इकडं लोकसभेचे ओम बिर्ला साहेब दोघेही राजस्थान मधून येत आहेत. लोकसभेच्या उपाध्यक्ष मधून पद अजूनही रिक्तच आहे. 66वा प्रश्न आहे. 17व्या लोकसभेतील 2019 ते 24 लोकसभा एकही उपाध्यक्ष नव्हता. म्हणजे गेल्या वेळी आपल्याला उपाध्यक्ष नव्हता, यावेळी सुद्धा उपाध्यक्ष नाही आहे. 16व्या लोकसभेचे उपाध्यक्ष एम थंबीदुराई होते. AIDMK अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम नावाचा पक्ष आहे. लोकसभा सदस्य म्हणून अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांमधून साध्या बहुमताने केली जाते. लक्षात ठेवा, हे इंडियन पॉलिटिक्सचा मुद्दा आहे. साध्या बहुमताने अध्यक्ष उपाध्यक्षाला अपॉइंट करतो, पण सध्या उपाध्यक्ष नाहीये. मग काँग्रेसचं असं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही काय करा, उपाध्यक्ष करा, कारण अध्यक्ष रिक्त झाला की उपाध्यक्ष काम करतायत. पण बीजेपीने याला विरोध केला, उपाध्यक्ष आम्ही करणार नाही असं म्हणायला लागले. त्यामुळे अध्यक्ष पदावरती यांनी खासदार म्हणजे उमेदवार दिला, नाहीतर ही बिनविरोधच व्हायला पाहिजे होती, पण आवाजी मतदान झालेलं आहे. हा सगळा एकंदरीत हा गोंधळ आहे. 67वा प्रश्न. पाटणा उच्च न्यायालयाच्या द्वारे बिहारमधील 65% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाला. ओके, आता इथं काय आहे, 65% आरक्षणाचे इंदिरा साहनी प्रकरणात इंदिरा साहनी केस खटला 1992 हे लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेले 50% मर्यादेचं उल्लंघन केला असल्याचा निर्वाह जो आहे तो पाटणा उच्च न्यायालयाने दिला आणि त्यामुळे हे आरक्षण जे आहे ते रद्द करण्याचा निर्णय पाटणा उच्च न्यायालय जे आहे यांनी घेतला होता. तर या केसमध्ये इंदिरा साहनी केस खटला 1992. तर जवळपास आपण 67 प्रश्न जे आहेत ते पहिल्या भागामध्ये बघितलेले आहेत. आपण हे घेतोय वार्षिकी 2025 म्हणजे 2024 मधला डाटा घेतोय. आपण पुढच्या भागामध्ये 67 प्रश्नांच्या नंतरचा डाटा जो आहे तो वन लाईनर पाहूया. तोपर्यंत थांबूया. जय हिंद.